आणखी एक मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक नुकसानीची आर्थिक मदत न मिळाल्याने नांदेड आणि परभणीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्याची घटना समोर आली आहे। याचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं वक्तव्य हिंगोलीत केलंय। अधिकारी हे शासनाचे चाकर आहेत, ते शासनाच्या आदेशावरून काम करतात। चाकरांना पकडू नका, पकडायचं असेल तर सत्ताधाऱ्यांना पकडा, सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं सुजात आंबेडकर म्हणाले। ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात। तुम्ही या गुलामांना, चाकरांना पकडून काही होणार नाही। तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा, कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही, ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। ब्रेकनंतर बातमी आहे शेतकऱ्यांसाठीच्या मोर्चाची। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। अमरावती जिल्ह्यामधून सुरू झालेला हा महाएल्गार मोर्चा सध्या नागपूर जबलपूर बायपास परिसरात पोहोचला। या मार्गावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी चक्का जाम आंदोलन करतायत। यावेळी बच्चू कडूंचा गनिमी आवाज समोर आला। सभास्थळ हे फक्त पोलिसांना दाखवण्यासाठी होतं। खरी सभा बच्चू कडूंनी रस्त्यावर घेतली। जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे सगळे आंदोलक इथंच बसून राहणार असं बच्चू कडू म्हणाले। तर पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार, वर्षभर इथंच बसायची तयारी आहे असंही बच्चू कडूंनी सांगितलंय। उद्या दुपारनंतर रेल्वेही बंद करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला। देवाभाऊच्या जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे। आपण सरळ उद्या 12 वाजता रेल्वे गाठणार आहे, बरोबर का? त्यांना शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी वेळ नाही, मेंढपाळासाठी वेळ नाही, मच्छीमारांसाठी वेळ नाही, कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी 5000 घेतात त्यांच्यासाठी वेळ नाही आहे। आणि आता वेळेवर बैठक लावली, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा। मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले, माझ्या फेसटाईमवर माझे निवेदन पाठवले, काढून दिले। त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही। इथं थांबणार आम्ही सगळेजण, जे जागा गेली तिथे जाणार नाही। इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य। पंजाबच्या धर्तीवरचं आंदोलन होईल, वर्ष लागलं तरी वर्षभर इथंच बसायची तयारी आहे कधी नाही। पाहुयात पुढची बातमी। भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर धंगेकरांनी आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना डिवचलंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय। धंगेकर यांच्याकडून बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख करण्यात आला। धंगेकर यांच्या टीकेला बन यांनीही जशास तसं उत्तर दिलं। मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता आहात असं बन म्हणाले। 12 पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत। आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली आहे। डोरेमॉन म्हणून मला हिणवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोरेमॉन म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिणवू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही। मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही। त्याच कार्टून सिरीजमध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे, ते बावळट आहे। हे बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे। नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक, पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल। माझं त्याच्यावर आता ट्विट बीट होईल जरा उद्या। नाही ना, आता काय, आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही, कारण त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला। पुढची बातमी। डॉक्टर तरुणीच्या चारित्र्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एक प्रकारे सवाल उपस्थित केले होते। चाकणकरांनी केलेल्या दाव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे। फलटणमधील डॉक्टर तरुणीनं आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं। PSI गोपाळ बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचं त्यामध्ये उल्लेख आहे। तर प्रशांत बनकरनं मानसिक छळ केल्याचं तरुणीच्या हातावरील मजकुरात आढळून आलंय। चाकणकरांनी मृत महिला डॉक्टरचं चारित्र्य हरण केल्याचा आरोप होतोय। तर चाकणकरांनी केलेल्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले।
पोलिसांनी CDR काढलेले आहेत. या CDRच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही. त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय. 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? दरम्यान महिला डॉक्टरचा प्रशांत बनकरशी वाद झाल्याचा दावा चाकणकरांनी केला होता. पाहूयात. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचा सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. त्यावेळेस प्रशांत बनकर ते की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. या मुलीच्या कॅरेक्टरबद्दल का बोललं गेलं? पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिनेशन करताय. मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची नागरिकांकडून मागणी सुरू आहे. चाकणकरांच्या राजीनाम्याची ही मागणी अजित पवारांपर्यंत पोहोचवणार असं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बडे मुद्देमध्ये सांगितलंय. चाकणकरांना वाटतं मी न्यायाधीश आहे असा टोलाही रुपाली पाटील यांनी लगावलाय. त्यांचं काम होतं की जो काही तपास आहे त्यांनी वेगळी त्यांची प्रेस घेण्याचं काम होतं. आणि तपास चालू आहे, तपासातल्या काय अपडेट आहे हे पोलिसांनी, पुन्हा सांगते, SP, अधीक्षक, त्याच्यानंतर तपास अधिकारी यांनी प्रेसला बसले असते आणि त्याच्या शेजारी जर नुसतं आयोग बसले असता तर मी अग्री केलं असतं. पुण्यामध्ये आयोगाचं कामच नाहीये की कुणी कुणाला SMS केलाय, तिचं कॅरेक्टर काय आहे, तिचं काय आहे. मी म्हणते तिचं जो काही तिच्यावर वेळ आली आहे, आयोगाचं काम आहे त्या महिलेला धीर देणं, समुपदेश करणं. न्याय द्यायला कोर्ट बसलेला आहे, कोर्टामधले न्यायाधीश आहेत, ते ठरवतील की ती आत्महत्या होती का नव्हती. हा अधिकार, मी पुन्हा सांगते, याच कायदेशीर गोष्टी महिला राज्य आयोगाला समजलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे या सगळा संताप होतोय. आता ही जी राजीनाम्याची मागणी आहे ही निश्चित माननीय अजितदादांपर्यंत हे सगळे पोहोचवतील. मीही तुमच्या माध्यमातून पोहोचवेल, कारण का म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चुकवला जातो.